नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, पालकांना. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या गोष्टीची नोटीस आपल्याला दिसते इथं आलेली आहे. तर ही कसली नोटीस आहे तर मेडिकल, डेंटल आणि आयुष कोर्सेसबद्दल आपल्याला न्यू अपॉर्च्युनिटी आहे की आपण रजिस्ट्रेशन जे ते करू शकतो. कधीपासून तर 25 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत आपल्याला डेट दिली गेलेली आहे. ही नोटीस जी ते 22 तारखेला रिलीज झालेली आहे. कर्नाटक थ्रू KEA ज्याला आपण म्हणतो, कर्नाटक एक्झामिनेशन ऑथॉरिटी, KEA काउन्सिलिंग आपण ज्याला म्हणतो, त्याच्या थ्रू ही नोटीस जी आहे ती आलेली आहे. नोटीस रिगार्डिंग फ्रेश रजिस्ट्रेशन म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन तुम्ही आता करू शकतात. खूप पालकांची इन्क्वायरीज होते की आम्हाला कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि आमच्याकडनं ते आता सुटलेलं आहे, तर आम्हाला आता न्यू अपॉर्च्युनिटी आहे का, आम्ही ते परत करू शकतो का? तर हो, तुम्ही ते रजिस्ट्रेशन जे ते परत करू शकतात. तर ते कुठे करू शकतात ते मी तुम्हाला एकदा नीट सांगून देते. सर्व जे इन्फॉर्मेशन आहे ती आता इथं म्हटलं आहे की जेवढे मॉपअप राऊंडमध्ये कशासाठी तर मेडिकल आणि डेंटलसाठी जेवढे मॉपअप राऊंडमध्ये जे अवेलेबल सीट्स असतील आणि आयुषसाठी जे स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये जेवढ्या अवेलेबल सीट्स असतील तेवढ्यासाठी तुम्ही जे अलॉटमेंटसाठी जर तुम्हाला राऊंडमध्ये उतरायचं असेल तर तुम्ही तेवढ्या सीटसाठी जे ते परत रजिस्ट्रेशन जे ते करू शकतात. इन केस जर तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर एकदा आपण नोटीस वाचून घेऊ की नोटीस काय म्हणते. शेड्यूल फॉर कंडक्ट ऑफ ऑनलाईन मॉपअप राऊंड सीट अलॉटमेंट टू मेडिकल अँड डेंटल. आता मेडिकल अँड डेंटलचा ऑलरेडी मॉपअप राऊंड चालू आहे ते आपल्याला माहिती आहे. अँड स्ट्रे वॅकन्सी राऊंड आणि आपला आयुष कोर्सेसचा स्ट्रे वॅकन्सी चालू आहे. विल बी होस्टेड ऑन द KEA वेबसाईट इन ड्यू कोर्स. नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल विल बी अनेबल्ड. आता जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल आहे ते अनेबल होईल म्हणजे ते चालू करण्यात येईल टू बेनिफिट द कॅन्डिडेट्स हू हॅव क्वालिफाईड इन UG NEET 2025 एलिजिबल बट डिड नॉट रजिस्टर इन KEA. आता ज्या लोकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल KEAमध्ये, जर ते क्वालिफाय असतील, जर ते एलिजिबल असतील त्यांच्या कॅटेगरीज अकॉर्डिंग, तर ते लोक इथं KEAमध्ये रजिस्टर करू शकतात. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही महाराष्ट्राला बिलॉंग करता आणि तुमच्याकडे जर कर्नाटकचं डोमेसाईल नाही आहे तर तुम्हाला ओपन कॅटेगरीचं जेवढं कट ऑफ आहे म्हणजे 144 मार्क्स प्लस तुम्हाला लागतील तेव्हाच तुमचे ॲडमिशन जे ते KEA म्हणजे कर्नाटकच्या राऊंड्समध्ये होऊ शकतं. त्यांनी तिथं क्लिअर जे ते मेन्शन केलेलं आहे. सच कॅन्डिडेट्स कॅन रजिस्टर सबमिट द ऑनलाईन ॲप्लिकेशन. ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी ॲप्लिकेशन जे ते सबमिट करायचं आणि फीस पे करायची जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे तर. सीट अलॉटमेंट प्रोसेस फॉर द अवेलेबल सीट्स एलिजिबल कॅन्डिडेट्स इन द सबसिक्वेंट राऊंड्स ॲज पर द एलिजिबिलिटी. मग तुम्हाला एक क्लेम स्लिप भेटेल जे तुम्ही फीस भरलेली आहे तेवढ्याची तुम्हाला स्लिप भेटेल KEA वेबसाईटवरनं. ती तुम्हाला तेवढी काढायची आहे. व्हेरिफिकेशन स्लिप पण तुमच्याजवळ येईल, ती तुम्हाला सोबत ठेवायची आहे. The candidates who have scored more than or equal to the prescribed minimum score in NEET UG only are eligible to register and apply online. ज्या विद्यार्थ्यांना 144 किंवा 144 प्लस मार्क्स असतील तेच विद्यार्थी इथं एलिजिबल आहात की ते रजिस्टर करू शकतात फॉर मेडिकल, डेंटल आणि आयुष कोर्सेस. आयुषमध्ये आपल्याला माहिती की आयुर्वेदा, युनानी आणि होमिओपॅथी येत असतं. आता प्लीज नोट that ST, SC, OBC eligibility criteria are applicable to Karnataka ST, SC, OBC candidates only. जे मुलं ST, SC किंवा OBC कोणत्या पण रिझर्वेशन जर अप्लिकेबल आहेत, जर ते एलिजिबल आहेत, तर ती जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहील ती फक्त कर्नाटकच्या डोमिसाईलवाल्या स्टुडंट्सलाच राहील. जर तुम्ही आउट ऑफ स्टेटवाले आहात, जर तुमच्याकडे डोमिसाईल नाही आहे कर्नाटकचं, तर तुम्हाला ती जे बेनिफिट आहे ते भेटणार नाही, तर तुम्हाला फक्त ते डोमिसाईल असल्यावरच भेटेल. बिफोर रजिस्टरिंग थ्रू ऑनलाईन फॉर ॲडमिशन टू मेडिकल अँड डेंटल कोर्सेस इन द स्टेट ऑफ कर्नाटक, ॲप्लिकंट्स आर हिअर बाय इन्फॉर्म टू रीड द इन्फॉर्मेशन बुलेटिन. तुम्हाला पूर्ण जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे ते वाचून घ्यायचं आहे बिफोर रजिस्टरिंग टू कर्नाटक वेबसाईट आणि अंडरस्टँड करायचे त्यांचे सर्व जे एलिजिबिलिटी कंडिशन्स वगैरे असतील, त्यांचे क्लासिफिकेशन ऑफ सीट्स. आता मी इथे सांगून देते की कर्नाटकची जी वेबसाईट आहे ती सर्वात किचकट प्रोसेस आहे काउन्सिलिंग करायची. का तर तिथं खूप सारे क्लासेस आपल्याला दिसत राहतात, खूप सारे टाईप्स ऑफ कॅटेगरीज तिथं दिसत राहतात, प्लस आपल्याला चॉईसेस दिसत राहतात खूप सारे. आता चॉईसेस म्हणजे काय तर चॉईस फिलिंग नसते. चॉईसेस म्हणजे आपल्याला कोणती चॉईस जी ती सिलेक्ट करायची, आपल्याला ॲडमिशन सिलेक्ट करायचं, अपग्रेडेशन सिलेक्ट करायचं, फ्री एक्झिट सिलेक्ट करायचं आहे की दुसरं काही अजून फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करायचं, तर ते आपल्याला तिथं चूज करावं लागतं. असे वेगवेगळे चॉईसेस आपल्याला येत असतात आणि ते आपल्याला चूज करावं लागतात, तर आपण जे ते प्रोसीड करू शकतो. त्यांचे खूप सारे रूल्स असतात, प्लस जे त्यांचं फ्री एक्झिट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण खूप सारे क्रायटेरियाज तिथं पार पाडावे लागतात आणि तिथं खूप क्लासेस राहतात. तिथं फीजच्या अकॉर्डिंग पण खूप कॅटेगरीज त्यांनी बनवलेली आहे. 3 कॅटेगरीज असते. जर तुमचे मार्क्स कमी असतील आणि तुम्हाला वाटतं की तुमचा नंबर जो आहे तो कुठेच लागणार नाही आहे, तर तुम्ही कर्नाटकचं जे रजिस्ट्रेशन आहे थर्ड राऊंडचं ते नक्की करून घ्या. कारण कर्नाटकच्या 4 लाखचा जो कोटा असतो तिथं तुमचा नंबर जो आहे तो लागू शकतो. 4 लाखचा कोटा म्हणजे कोणता तर मॅनेजमेंट कोटा आपण त्याला म्हणत असतो. 4 लाखच्या मॅनेजमेंट कोटामध्ये तुमचा नंबर जो आहे तो इझिली आम्ही लावून देऊ. आमची गॅरंटी तेवढी 100% आहे. जर तुम्हाला आमच्याकडनं काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. इट्स 8275518480. जर आतापर्यंत तुम्ही कुठे काउन्सिलिंग घेतली नसेल तर नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करा.
मी परत एकदा तुम्हाला नंबर सांगते, इट्स 8275518480. हा नंबर मी खाली ऑलरेडी डिस्प्ले केलेला आहे, तिथून खालून पण तुम्ही जो आहे तो कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअपला एक मेसेज शेअर करा की तुम्हाला कर्नाटकची जी BMSची काउन्सिलिंग आहे ती घ्यायची आहे. आमचे जे टीम मेंबर्स आहेत ते तुमच्यासोबत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करतील. इन केस जर तुम्ही कुठे काउन्सिलिंग घेतली असेल तर काहीच गरज नाही आहे, जे तुमचे काउन्सिलर आहे त्यांच्याचकडनं पूर्ण मार्गदर्शन जे ते करून घ्या. आता कर्नाटकच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काही व्हेरियस स्टेप्स राहतात. आधी तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्येच खूप सारे प्रॉब्लेम्स तिथे येत राहतात, कारण कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करणं म्हणजे सोपं नाही, ते कोणी पण करू शकत नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला आधी त्याचं खूप अभ्यास करावा लागेल. त्यांचं इन्फॉर्मेशन बुलेटिन खूप मोठं राहतं, त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि तेव्हा तुम्हाला त्यांचे जे रजिस्ट्रेशन आहे ते फिलअप करावं लागेल. जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेताय तर आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग सर्व करून देत असतो. आता कॅन्डिडेट्स हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड फॉर UG CET 2025. ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केले त्यांनी परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. मेथड काय त्यांच्यासाठी, तर एंटर द UG नीट रोल नंबर इन द KEA पोर्टल थ्रू देअर लॉग इन, नीड नॉट रजिस्टर वन्स अगेन. परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. तर तुम्हाला कधीपासून करायचं, तर 29 ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला हे तुम्ही रोल नंबर वगैरे टाकून KEA पोर्टलवर तुमचं लॉग इन जे ते करू शकतात. आपल्याला कधीपर्यंत डेट दिली गेलेली आहे ते आपण बघून घेऊ. न्यू रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला जी अपॉर्च्युनिटी दिली गेलेली आहे ती आपल्याला दिसते की 25 म्हणजे 25 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत. तर टायमिंग पण एकदा चेक करून घ्या, 11 AM पर्यंत दिलेला आहे. 25 तारखेला 11 वाजेपासून ते 29 तारखेला 11 वाजेपर्यंत आपल्याला वेळ दिला गेलेला आहे की तुम्ही जे रजिस्ट्रेशन आहे ते फ्रेशली करू शकतात, न्यू रजिस्ट्रेशन करू शकतात. हा एकदम उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला BMS यावर्षी कंप्लीट करायचं असेल, जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचीच आहे यावर्षी, तुमचं फिक्स असेल की आपल्याला BMSला ॲडमिशन घ्यायचीच आहे, तर हे एकदम उत्तम पर्याय आहे. त्यात पण मी तुम्हाला आता शॉर्टमध्ये एकदा सांगून देते, कारण खूप लोकांना जे माहिती नाही राहत या गोष्टींबद्दल आणि त्यांची फसवणूक होत असते. तर आपल्याला 3 कॅटेगरीज तिथं दिसत असतात कर्नाटकमध्ये. एक म्हणजे आपल्याला दिसते ती म्हणजे 2 लाखवाली, 2.5 लाख, 2.5 लाखावाली, एक 4 लाखवाली आणि एक 6 लाखवाली. तर 2.5 लाखावाली जी राहते ना तिला आपण म्हणतो प्रायव्हेट, 4 लाखावालीला आपण म्हणतो मॅनेजमेंट आणि 6 लाखवालीला आपण म्हणतो NRI. तिथं 60,000ची पण एक आपल्याला कॅटेगरी दिसत असते फीसची. 60,000ची आपल्यासाठी अवेलेबल नाही राहत, फक्त ज्या लोकांकडे डोमिसाईल आहे कर्नाटकचं त्याच लोकांसाठी ती जी 60,000वाली जी अप्लिकेबल फीज आहे तेवढी राहते. आता मी फीजवर एक डिटेल्ड व्हिडिओ स्ट्रक्चर बनवला आहे, त्याच्यावर मी कर्नाटकचं जे डिटेल्ड चॉईस फिलिंग आहे, काउन्सिलिंग आहे, त्यावर पण मी व्हिडिओ त्याच्यात ॲड केलेला आहे, तर ते पण तुम्ही बघू शकतात. मी आयकॉनला तो व्हिडिओ जो आहे तो स्ट्रक करते आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण बघा, तर तुम्हाला सर्व गोष्टी ते क्लिअर होतील. आता जर तुमचे मार्क्स कमी, तर तुमची जी सीट भेटायची गॅरंटी आहे ती 4 लाखमध्ये आपण म्हणू शकतो की 4 लाखमध्ये तुम्हाला जी सीट आहे ती भेटून जाईल. पण इन केस जर तुमचे 250 किंवा 280 पर्यंत मार्क्स असतील तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की तुम्हाला 2.5 लाखामध्ये पण जी सीट आहे ती भेटून जाईल. 2.5 लाख पर इयर, 4 लाख पर इयर आणि 6 लाख पर इयरची गोष्ट चालू आहे. टोटल पॅकेजची आपण गोष्ट करत नसतो, कारण आपल्याला डोनेशन देऊन किंवा कोणती तरी सीट बुकिंग करणं जमत नाही. आपण जे सर्व राऊंड थ्रूच करत असतो काउन्सिलिंग. म्हणून जर तुम्हाला राऊंड थ्रू करायची असेल आणि जर तुम्हाला लिगल वेने काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही नक्की आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि जर आतापर्यंत तुम्ही बेल आयकॉनला क्लिक केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर माऊली करिअर काउन्सिलिंगतर्फे सर्व जे अपडेट्स आहेत ते एकदम टाईम टू टाईम भेटत असतील आणि तुम्ही एक पण अपडेट जी आहे ती मिस नाही करणार. आणि त्यात अजून तुम्हाला जर आमचं ग्रुपचे रिलेटेड जे काही अपडेट्स आहेत ते पाहिजे असतील तर तुम्ही माऊली करिअर काउन्सिलिंगच्या जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला नक्की जॉईन करा, जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला नक्की जॉईन करा. फुल फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही ते करू शकतात. तर तुम्हाला सर्व जे डिटेल्स आहे, सर्व नोटिसेस जे आहे ते टाईम टू टाईम तिथं अपडेट होत असतात. धन्यवाद.